मग त्याच मंदिरमध्ये जातोय. कन्फर्म केलेला आहे. तर गाईस इकडे मी आलो होतो किचन मध्ये. किती वर्षापासून तुम्ही करताय? किती मस्त वाटतंय यार. चलून हा नाश्ता करायला. हे आंब्याचे झाड आहे. या भाजीचं नाव काय माहिती आहे काय? हे गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो व्हेरी गुड मॉर्निंग. आता मी फायनली उठलेलो आहे. आता नाही उठलो म्हणजे मी 8 वाजता उठलो. तर 8 वाजता उठून मी नाश्ता वगैरे केला. आता झाले आहेत 9:15 वाजले. आता प्लॅन आहे की एका मंदिरात जाऊ. तर कुठलं मंदिर आहे? दत्ताचं मंदिर आहे वाटतं ते. तर ते आम्ही जाऊ तिकडे. आता रेडी वगैरे हो. मी ऍक्च्युली नाश्ता करून टाकला. मी पोहे आणि जाम ब्रेड खाल्ला. मी ऍक्च्युली मी टेक्स आहे ना कॉपी करत होतो पेनड्राईव्ह मध्ये. मग मी तुम्हाला नाश्ता दाखवू नाही शकलो. बट आता मी फायनली उठलो आहे. म्हणजे वैष्णवीच्या घराच्या बॅक साईडला आलोय मी. तर तुम्ही बघू शकतात गाईस घर दिसतंय की माहित नाही माझ्या बॅकग्राऊंडला, पण तुम्हाला दाखवतो मी प्रॉपर वे मध्ये. हे बघा वैष्णवीचे बॅक साईड आहे आणि इकडे ह्यांनी मस्त झाडं लावलेत केळ्याचे वगैरे व्हेरियस टाईपचे झाडं आहेत इकडे. मला तर माहित नाही सगळ्या झाडांची नावं प्रॉपर. बघा पण हे आंब्याचे झाड आहे आणि हे झाड आहे ना गाईस ऑटोमॅटिक लागलं. हे लावलं नाही या लोकांनी. तर विच इज नाईस. बघा पूर्ण अशी स्पेस आहे मोठी. तुळशीचे झाडं पण आहेत इकडे इकडे तिकडे. इकडे आमची गाडी पार्क केली आहे आम्ही. इकडे गेट आहे. हा फ्रंट साईड आहे काहीतरी. आतमधून आपण दाखवतो तुम्हाला मी घर. हे बघा इकडे सगळीकडे तुळस आहे. इकडे किचन आहे आणि आम्ही इकडे वरती झोपलो होतो मी आणि शाक पण झोपलाय आता. अजूनपर्यंत त्याला पण उठवायचं आहे कारण की आम्हाला मग निघायचं पण आहे ना त्याच्यामुळे. आणि वैष्णवी पण इकडे हे खाते आहे पोहे. मी तर मगाशीच काढले होते तसे. हा हॉल आहे. सो इकडे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे. इकडे किचन आहे. नाश्ता करते आहे. हा नाश्ता करायला. सो फायनली आता तुम्हाला मी घर दाखवलेलं आहे. वरचं रूम तुम्हाला मी कालच दाखवली होती. तर तसं काहीतरी होतं. आणि येस आता मी शाकला उठवतो. तर शाकला मला उठवायला जायचं आहे वरती आता. कारण की कसं तो उठला नाही तर आम्हाला लेट होईल ना. तर त्याच्यामुळे त्याला आता उठवतो मी वरती जाऊन. तर गाईस तुम्हाला मी जरा म्हणजे वरच्या फ्लोअरवरनं पण थोडासा व्ह्यू दाखवतो. कसा व्ह्यू दिसतो इकडे बघू शकता तुम्ही. हा असा काहीतरी व्ह्यू आहे. इकडे पूर्ण मस्त आजूबाजूला जंगल टाईपच आहे. आणि हा झाड एकदम अस्थेटिक वाटतोय. का आपल्याला झाडांचे वगैरे नावं माहीत नाही एवढे. असेल कुठलं तरी झाड. या साईडने पण दाखवतो तुम्हाला. आणि गाईस एकदम काल रात्री आहे ना मस्त थंड वाटत होतं वातावरण. तर झोप मस्त लागली. मी अप्रॉक्सिमेटली 3 वाजता वगैरे झोपलो असेल. 3-3:30 वाजता पॉडकास्ट ऐकता. कारण की मी माझं युजली रात्रीचं काम असतं तर मग जागरण करायची. तर त्याच्यामुळे मग मी रात्री जास्त लवकर नाही झोपत. मी लेट झोपतो. तरी पण आज सकाळी जाग आली मला कारण की मला व्लॉग पण करायचा आहे आणि एडिट वगैरे पण. म्हणजे एडिट वगैरे तर आता करत नाही मी. नंतर मुंबईला वगैरे गेल्यावरच करेल मी. आता नाही करत आहे सध्या मी. आता थोडं टेक्स वगैरे घ्या, कॉपी पेस्ट करा. थोडा झोपला तर चलून झोपला तर तो आता उठेल थोड्या वेळाने आणि मग आम्ही लगेच निघू. ॲक्च्युली मी पण आंघोळ नाही केली आहे. कालचेच कपडे बघू शकतात. तर मी आता आंघोळ वगैरे करेल. मस्त फ्रेश वाटेल मला मग. आणि मग निघू आम्ही देवळामध्ये जायला. बघा शाक तर जरा हे धुतोय कार धुतोय जरा. आणि एकदम जास्त गरमी आहे ना गाईस. त्याच्यामुळे मग थंडावा जरा लागेल वरनं म्हणून. आणि ऑब्विसली डस्ट एकदम डस्टी पण झाली आहे गाडी. टायरवरती वगैरे नाही. येस आणि गाईस हे बघा ना किती मस्त वाटतंय ना.
जास्वंदाचा फूल आहे बेसिकली. किती मस्त वाटतं यार. मी तर फर्स्ट टाइम बघतो व्हाईटवाला, खरं सांगतोय. मी तर आपला तो वाला बघतो, रेड कलरचा असतो तो. तर काय थोड्या वेळाने निघू आता आम्ही दत्त मंदिरसाठी. तर त्याची तयारी चालू आहे सगळ्यांची. ऑलमोस्ट सगळे रेडी झाले आहेत आता. पयाचं झाड पण गाईस बघा असं लपवलं आहे, कारण की पाखरू वगैरे लागतात ना म्हणून, त्याच्यामुळे. आणि बघा भूत इकडे उभी आहे. ए भूत काय चाल. सो गाईस आता आम्ही फायनली निघालो आहे दत्त मंदिरसाठी. काल लाइटिंग लागली होती ना. वैष्णवची मम्मी पण बसली आहे इकडे. आणि एकटे चालले ते. जास्त ऊन आहे गाईस फुल. मग त्याच मंदिरमध्ये चाललंय. ओके, कन्फर्म केलेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि इकडे गाईस एकदम वाईब मस्त आहे, गावाकडची वाईब आहे. गाईस हे बघा चढण आहे असे जरा वरती 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 आम्हाला जायचं आहे. तिथपर्यंत जाते गाडी, तिथपर्यंत. सो गाईस आता फायनली आता आम्ही पोचलेलो आहे इकडे मंदिरमध्ये. तुम्हाला मी दाखवतो मंदिर वगैरे प्रॉपर. असं काहीतरी लुक आहे इकडे. आता इकडून 300 पायऱ्या वाटतं, इकडून जायचं आहे. चिने चढायच्या आधी एक स्वामींचं मठ आहे. तर गाईस इकडून म्हणजे तुम्ही येऊ शकता खालना इकडून डायरेक्ट येऊ शकतात. आता आमच्याकडे कार होती म्हणून आम्ही आता इकडून चाललो आहे या साईडने असं वरती. हे 300 पायऱ्या आहेत समथिंग, आणि 150 पायऱ्या आहेत. काय वैष्णवी दमली? नो, मग जस्ट टेकिंग अ शॉर्ट ब्रेक. गाईस हे काय माहित नाही मला, काय माहिती? लाल लाल कलरचं. काय वडाचे? अच्छा वडाचे. तर गाईस हे सगळे आहेत ना ते छोटे छोटे बोर सारखे, आपल्या वडाचे आहेत. फळं, हां येस. ओके. तर गाईस हा रेवदंडा बीच आहे, झाड आल्यामध्ये. गाईस आता फायनली आम्ही पोचलेलो आहे दत्त मंदिरच्या आतमध्ये. खिडकीच्या समोरच आहे. इकडेचं दत्त मंदिर पाठी. इकडे मस्त डिझाईन वगैरे केली आहे यांनी, इंटिरियर बघू शकता ते बघा. छान प्रसन्न वाटतं गाईस फुल. हे आपले डॉगेश बाय. आय विल नॉट डिस्टर्ब यू. झोपून जावा डॉगेश बाय. अरे इकडे पण 3 डॉगेश. अरे हां दत्ताचं मंदिर आहे ना इकडे, तर त्याच्यामुळे असतील. आणि छान मूर्ती आहे गाईस. तर असं बोलतात की स्वयं निर्माण झाली आहे, तर दर्शन घ्या गाईस. तर इकडे वरती आल्यावर मस्तपैकी लिंबू सरबत वगैरे जे आहे पिऊ शकतात तुम्ही. कोकम सरबत पण आहे.
ताक पण आहे. येस. किती वर्षापासून तुम्ही करताय? 25 वर्ष झाले. बापरे. रेग्युलर. येस. चांगलं आहे. नाही थांबलोय. काय हवंय? काय हवं आहे तुला? नाही लिंबूच. लिंबू. मला पण लिंबू. मला पाहिजे कोकम. हिला कोकम हवं. हे काय का कोकम? आपल्या घरात खूप आहे. माहिती आहे ना? चल. बस बाबूकडे. 4, 5, 6 आहेत ना. हे बिना साखरेचे. हां, कमी साखर. एक कोकम ना. ठीक आहे. कोकमला पाणी आहे तुमच्याकडे की दुसरी बॉटल देऊ? एक द्या. थंड पाणी घेऊन येऊ ना. जाऊन गेला. ओके ओके. पण बोलव. तुमच्याकडे उठायला लागेल तुम्हाला. अगं तुझं कोकम सरबत येऊ दे ना. असू दे. सो गाईस फायनली आता आमचं झालेलं आहे दर्शन करून आणि आता आम्ही निघतोय इकडनं. लिंबू सरबत वगैरे मस्त प्यायलो आम्ही. आणि ते काका 25 वर्षापासून तिकडे व्यवसाय करतात आणि खरंच त्यांच्या हाताला टेस्ट आहे. तर आता आमचा प्लॅन काय वैष्णवी आपला पुढचा? शॉपिंग करायची जरा फिश वगैरे. शॉपिंग करायची आहे. येस. शॉपिंग लिस्ट. आणि दुसरा प्लॅन आहे फूड वगैरे काय म्हणजे मच्छी वगैरे घ्यायचा प्लॅन आहे आमचा. तर ते आता आम्ही जाऊ. हे बघा सगळे लोक चालले आहेत आमचे. आणि हा दत्त मंदिर आहे. आई जरा सांग दत्त मंदिरबद्दल थोडं. हे फार पूर्वी पासूनचं प्राचीन मंदिर आहे ते. आणि इकडची दत्त मूर्ती जी आहे ती स्वयंभू आहे अच्छा. अशी मान्यता आहे. ओके. आणि गावकऱ्यांची ह्याच्यावर फार श्रद्धा आहे इकडच्या लोकांची म्हणजे. त्यामुळे ह्या दत्त जयंतीला इथे खूप मोठा उत्सव भरतो. जत्रा असते. जत्रा आणि वगैरे तिथे असते. गावोगावी ते पंचक्रोशीतले लोक जमा होऊन मोठ्या स्वरूपात दत्तोत्सव साजरा करतात. अच्छा. आणि इथे मग इकडचे जे ग्रामस्थ आहेत आजूबाजूच्या गावातले पंचक्रोशीतले हम्म. ते मुंबई पुणे किंवा आणखीन कुठे स्थायिक झालेले असतात. ते सुट्ट्यांमध्ये येतात तेव्हा आपल्या माणसांना सुनांना इथे दत्त मंदिरात दत्ताच्या दर्शनासाठी घेऊन येतात. अच्छा. आशीर्वादासाठी. ओके. नाही. बोल काय देते कमी का सापच कमी मी केली. टाकून देशील ना गं जरा? कापाला काय नाही. मग काय फायदा आहे? ते आम्ही मुंबईवर आलो. सुरे निघायची पाकत आहे. चिंबोऱ्या पाहिजे. कापाला काय नाही हे मग काय झालं. कशा चिंबोऱ्या? राखीचे कुठलाही बघ. ए बाई बघ कुठले सगळे बघ. ए बाई हे बघ कुठले सगळे बघ. हे बघ इकडे बघ इकडे बघ. ए ताई कोण हा करायला इकडे. पेट्रोल पण नाही असेल तर ते आम्ही सोडू मग घरी. आम्ही सोडू. तू गाडी पिशवी कर. ती सोडलेली वेगळी काढू. सो गाईज फायनली आता आम्ही घरी पोचलेलो आहे आणि खूप जास्त एक्झॉस्ट झालो आहे. मी एक्झॉस्ट म्हणजे ड्रेन झालो आहे. लाईक एनर्जी माझी ड्रेन झाली आहे कारण की खूप जास्त गरमी आहे. आम्ही दत्त मंदिरच्या इकडे पण 2 ग्लास मी हे प्यायलो लिंबू सरबत आणि खरंच खूप छान बनवलं होतं. तर आता आम्ही घरी आलोय आणि मध्ये रस्त्यामध्ये आम्ही मासे वगैरे पण घेतले. कोलंबी आणि पापलेट घेतले आणि आज जास्त मासे अवेलेबल पण नाही तर आम्हाला भेटले तिकडे मध्ये तर फटकन आम्ही घेतले. तर आता लंचची वगैरे तयारी
वैष्णवी वगैरे करेल, वैष्णवी आणि आई वगैरे. तर आता जेवू आम्ही गाईस मस्तपैकी. तर गाईस आता इकडे पापलेट आणि कोलंबीची तयारी चालू आहे, साफसफाई म्हणजे. बघा पापलेट आहे आणि ही पापलेटवाली आहे कोलंबी. हा कोलंबी कुठून घेतली आपण वैष्णवी? अल्कोहोल एवढ्याकडे दोन इथेच इकडे या. अच्छा, आपण ही कोलंबी आणि पापलेट आणि रेवदंडा बंदा घेतली आहे. तेच मला कळलं नाही कुठून घेतले, सांगितलं नव्हती मी. ठीक आहे, आता आज कमी होती मच्छी. तर आता आय एम जस्ट वेटिंग फॉर फूड. लेट्स गो. काहीच बघा कढीपत्ता मी घ्यायला आलो होतो, तर कढीपत्ता घेतला आहे मी. आणि असे लोक येत बसतात इकडे कुत्रे, जाम डोक्याला ताप असतो. आता कसं जेवण वगैरे बनवतायत ना, तर मग जेवण वगैरे बनवतायत तर त्याला हे वास आला, आला वास काढायला. तर गाईस ह्याची या भाजीचं नाव काय माहिती आहे काय? अल्कोहोल. मी तर फर्स्ट टाइम बघतोय. बघ असा दिसतो कापल्यानंतर. मला पहिला वाटलं बटाटा किंवा मुळा वाटला, बट इट्स दिस अल्कोहोल. हे अल्कोहोल की सब्जी? अल्कोहोलच बोललो मी. तुझे कान काय आहे, भरले आहेत काय? वाचता आहेत का कान तुझे? अच्छा हमको सिखा रही है. आलो होतो बाहेर. हे कुठलं झाड आहे मला सांगा जरा. हा काय सीन आहे? त्याच्यामधनं बघ असं काहीतरी निघतंय. नक्की सांगा मला प्लीज, कुठलं झाड आहे? तसं मला विचारावं लागेल तसं. वैष्णवच्या पप्पांना वगैरे माहिती असेल. सो गाईज फायनली आता जेवण आमचं बनलेलं आहे. आणि जेवण काय बनलं आहे ते तुम्हाला दाखवतो. तसं तुम्हाला मी आयडिया दिली होती. तर बघा हे जेवण काय आहे बघा. हे मी सांगते काय काय. पापलेट. मी सांगते काय ओके, काय. ओके. मी सांगणार ना, मी केलंय ना. अच्छा तुम्ही बनवलंय जेवण सगळं? हा मग हे पापलेट फ्राय आहे, हां कोलंबी फ्राय. ओके. हे कोळंबीचं कांद्यावरचं आहे. काय कोळंबी कोलंबी? कांद्यावरचं. हा कांद्यावरची ती भाजी असते. आणि रस्सा कालवण आहे. कालवण आहे. त्याच्यामध्ये डोकं आणि कोळंबी आणि पापलेटचं डोकं. ओके. आणि भात, कुकरभर भात. कुकरभर इकडे भात. चपात्या आहेत. इकडे चपात्या आहेत. आणि आमचं आज ठरले केळीच्या पानावर जेवायचं. काय आपलं काय नैवेद्य वगैरे दाखवायचं? येस, नॉनव्हेजचं नैवेद्य. आईची इच्छा होती ऍक्च्युअली केळीच्या पानावर जेवायचं. येस, बकासूरला आपल्याला दाखवायचं नैवेद्य आता. यू आर द बकासूर. आणि अजून काय बाकी आहे? नाही बस एवढंच. अजून काय हवंय तुला? ओके. अजून व्हेजवालं जेवण बाकी आहे बाबांचं आणि आईचं. अल्कोहोल. अल्कोहोलची भाजी. येस, अल्कोहोलची भाजी. तर गाईस आज माहीत नाही, मला एकदम जास्त थकायला झालं. का झालं माहीत नाही. अरे हां, मी चढलो का भाई 350 का 400 पायऱ्या, जे पण आहे जेवढे पण पायऱ्या आहेत मी विसरलो आहे. तर ते पायऱ्या मी चढलो, त्याच्यामुळे मी थकलो असणार. वरनं मी म्हणजे गरमी पण आहे आणि वरनं मी व्लॉगिंग पण करतो आहे, म्हणजे सेम एनर्जी नाही राहत गाईस. तर आता मी समजू शकतो की जेवढे पण मोठे मोठे ब्लॉगर्स आहेत ते कसे करतात, म्हणजे ॲक्च्युली नाही समजू शकत आहे मी. ॲक्च्युली कसे करतात काय माहिती. मी पण हळूहळू ट्रेन होईल. ब्लॉग करता करता मी पण शिकेल. एनर्जी वगैरे सवय होते, म्हणजे आपण एक गोष्ट करतो सारखी तर यू नो व्हॉट आय मीन. तर आता जेवायला घेऊ आम्ही गाईस. तर माहीत नाही आता कधी सगळे येतील, सेटल वगैरे होतील. मी कारण की इकडे हजेरी लावली आहे, पण बाकीचे मेंबर्स आले नाही अजून. सगळं रेडी करतात. म्हणजे काय रेडी करतात वैष्णवी तुम्ही? सगळं वाढून जवळ घेतलंय, आता वाढायला घेऊ. ओके. लाईट पण गेली आहे की आली आहे? गेली आहे पण फॅन लावू शकतो, पण जेवण थंड होईल. येस, कारण की हे आपल्याकडे दिनेश कार्तिक, आपल्याकडे दिनेश कार्तिक आहे कारण. म्हणून मी तुला कुठे नेत नाही. अच्छा ऐसा है क्या? समजलं? ओके तुला कुठे नेत नाही. ठीक आहे चालेल. पण मी येतो ना कुठे पण तरी. तू आता त्याचं काही करू नाही शकत. ठीक आहे चला. तर गाईस इकडे मी आलो होतो किचनमध्ये. बघा कोण आला इकडे, पाहुणा आपल्याकडे. हे हॅलो, क्या चाहिए आपको? खाना चाहिए? मस्त दिसते फोटो. आणि वेगळंच आहे म्हणजे असं काय. हा तो कलर बदलतो आहे. हा कलर बदलतो त्याच्यामुळे. छोटा आहे आणि मस्त. हा छोटा आहे. डोळे बिळे बघ कसे केले ते त्याच्यामध्ये. बघा ना कसं दिसतं. हा ते छान दिसतो. वैष्णवी मस्त आहे.
असं वाटतं असं केलंय ना त्यांनी हा, अरे वा है ना येस असं केलंय तिने असं कसं केलंय असं करतात ना बघतो बा कसा हे तो बघ भाताला आणि कालवणाला ते प्लास्टिक देऊ नको नाही प्लास्टिक तो कधीपासून इकडे तो जातच नाही हा म्हणजे आता तो बघितला तेव्हापासून अच्छा हा हा पाठी याच्यावरती केस वगैरे आहे त्याला छोटा आहे बच्चू आहे. स्पाइक स्पाइक केस केले आहेत चलो बाळ हो आहे गया तो, बाळ आहे. हो गया आपका आज का काम बाय तर काय से बघा हे माझं जेवण आहे आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं मगाशी मी की काय होतं जेवण ते आता वाढलं आहे मी आणि तुम्ही पण या जेवायला इकडे आता पटकन मी पण जेवून घेतो आणि झोपून जातो सो गाईस फायनली आता हा व्लॉग मी एंड करतोय हा आता जेवण वगैरे झालंय आमचं मस्त जेवलोय आम्ही मस्त येस मस्त आगरी आणि मालवणी जेवण होतं मस्त होतं फुल म्हणजे आगरी आणि मालवणीचा मिक्सर होता येस येस मस्त पोट भरलाय एकदम जेवण वरती आलंय माझं म्हणजे बेसिकली पोट भरलाय आणि आता ऑब्विसली मी झोपतोय आता झोप आली आहे मला आणि मग नंतर संध्याकाळी आम्ही बाहेर फिरायला जाऊ ते कुठे जाऊ ते तुम्हाला सांगतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तर कारण की कसं व्हिडिओ वगैरे मोठे होईल ना जरा तर त्याच्यामुळे 2 पार्ट मध्ये बनवूया आपण हा व्हिडिओ 3 पार्ट 3 पार्ट हा कालचा दिवस व्लॉग पण टाकायचा आहे मला ओके हा हा आणि हाताचा अच्छा आज सकाळी स्टार्ट केलाय येस ओके ओके आता मग तिसरा तर 3 व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहेत गाईस तिन्ही पण व्हिडिओ बघा येस एकदम मस्त एकदम ह्याच्या raw. आधीचा जर तुम्ही हा पहिला बघत असाल तर ह्याच्या आधीचा पण बघा ह्याच्यानंतरचा पण बघा येस म्हणजे एकदम रॉ अँड रिअल वाईब्स आहे जास्त काय ड्रामा वगैरे नाही एकदम काय बोलतात त्याला स्क्रिप्टेड नाही आपला बिलकुल कंटेंट पण नाही कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल माझा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गाईस ओके आम्ही तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय डेव्हिल माझ्या बसलं अंडरनी सांगतो कशा लाईफची समरी पाहिजे नको कोणाची कंपनी राहते तर स्वतःची हिंमतची लाईफ नाही माझी लक्झरी मैंने चली अप टू स्पीड